कुणाल कामराच्या याचिकेवर 16 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे। कामराने खार पोलीस ठाण्यातील गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका केली होती। कुणाल कामराला मद्रास कोर्टातून 17 एप्रिलपर्यंत अंतरिम जामीन देण्यात आला, त्यामुळे 16 एप्रिलला आता या संदर्भात पुढील सुनावणी होणार आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। निखिल, कुणाल कामराच्या याचिकेवर आता 16 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे, काय सांगशील सविस्तर? नक्कीच, कारण आपण पाहिलं तर कुणाल कामरा याने त्याच्यावरचा गुन्हा आहे तो रद्द करण्यासाठी खार पोलीस स्थानकाच्या जो गुन्हा आहे तो रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती आणि त्याने या संदर्भात गुन्हा रद्द करण्याची याचिका देखील करण्यात आलेली होती। याच याचिकेवरती तातडीची सुनावणी व्हावी असं कुणाल कामराच्या वकिलांचं म्हणणं होतं। त्यानुसार आज जी सुनावणी झाली त्याच्यामध्ये 16 एप्रिलची तारीख आहे ती देण्यात आलेली आहे। 16 एप्रिलला कुणालच्या याचिकेवरती जी सुनावणी आहे ती पार पडणार आहे। याआधी देखील कुणाल कामरा याला खार पोलीस स्थानकात उपस्थित राहून या संदर्भात जबाब देण्यासाठी 3 समन्स आहेत ते बजावण्यात आलेले होते, परंतु तो एकाही समन्सला या ठिकाणी उपस्थित राहिला नाही। त्यानंतर त्याने मद्रास कोर्टात धाव घेतली आणि आता मद्रास कोर्टातून त्याला 17 एप्रिल पर्यंत जी अंतरिम सुरक्षा आहे ती देण्यात आलेली आहे। त्यामुळे 16 तारखेच्या सुनावणीमध्ये नक्की काय घडतंय, न्यायालय कशा प्रकारे ह्या प्रकरणाकडे बघतंय आणि काय एक नोंद करते हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु कुणाल कामरा याच्या याचिकेवर 16 एप्रिल रोजी उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। नक्कीच निखिल, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।